संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मनसेमध्ये नाराजी असल्याचं बघायला मिळत आहे। राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवी आहे असं वक्तव्य केलेलं होतं संजय राऊत यांनी आणि त्याच वक्तव्यामुळे सध्या मनसेचे नेते हे नाराज असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, काय अधिकची अपडेट्स? खरं तर मनसेची आज ही बैठक होती, ही बैठक तर पूर्वनियोजित होती। मात्र या बैठकीच्या अगोदर संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य जे आहे की राज ठाकरेंनाच काँग्रेससोबत जायची इच्छा आहे, महाविकास आघाडीत याची इच्छा आहे, ह्याच्यावर नाराजी आहे ती मनसे नेत्यांमध्ये पाहायला मिळते। एकंदर पाहिलं गेलं तर आमचं वक्तव्य, आमचं तर पक्षाचं वक्तव्य जे असेल ते आमचे पक्षाध्यक्ष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील आणि आम्ही करू असं थेट म्हणणं संदीप देशपांडेंनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितलंय। मात्र या बैठकीत सुद्धा ही नाराजी व्यक्त केली गेली आहे की कुठे ना कुठे जर आपल्या पक्षाची कोणतीही भूमिका असेल ते मनसे त्याचं वक्तव्य करेल, बाकी कोण नाही असं म्हणणं आहे। संजय राऊतांनी सकाळीच वक्तव्य केलं। खरं तर आधी आपण गौरी पाहिलं तर अनेक चर्चा रंगू लागलेल्या आहे की महाविकास आघाडीतून काँग्रेस आहे त्यामुळे शिवसेना बाहेर पडणार का किंवा मनसे सोबत काँग्रेस जाणार कशी। मात्र संजय राऊतांचं हे वक्तव्य की मनसेलाच काँग्रेस हवी आहे आणि मनसे काँग्रेससोबत जायला तयार आहे, हे वक्तव्यावर कुठे ना कुठे नाराजी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणावर मनसे नेत्यांमध्ये पाहायला मिळते। नक्कीच श्रेयस, खरं तर या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।